उद्यापासून देशात एनर्जी लॉकडाऊन लागू होणार अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे. पेट्रोल मर्यादित मिळणार, गॅस वितरणावर नियंत्रण येणार, वीज वापरावर नियम येणार, अशा अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण उद्यापासून काही मोठं बदलणार आहे का? आज आपण सरळ सत्य जाणून घेणार आहोत. मध्य आशियामध्ये पेटलेलं युद्ध आता फक्त त्या प्रदेशापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. त्याचे परिणाम हळूहळू संपूर्ण जगावर दिसू लागले आहेत आणि त्याचे पडसाद आता आपल्या देशातही उमटू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये जागतिक परिस्थितीवर भाष्य करताना देशाला तयार राहण्याचं आवाहन केलं आणि त्या एका वक्तव्यानंतर देशभरात अनेक चर्चा सुरू झाल्या. तयार रहा म्हणजे नेमकं कशासाठी? पेट्रोल, डिझेल, गॅस टंचाईसाठी, महागाईसाठी की लॉकडाऊनसारख्या परिस्थितीसाठी? हे प्रश्न सध्या लाखो लोकांच्या मनामध्ये आहेत. सोशल मीडियावर तर गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा सुरू आहे. 1 एप्रिलपासून देशात 3 मोठे नियम लागू होणार. पेट्रोल, गॅस आणि बँक व्यवहारांवर परिणाम होणार. देश बंद होणार, लॉकडाऊन लागणार, पेट्रोल मिळणार नाही, गॅस सिलेंडर बंद होणार, बँका बंद राहणार. अशा अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. या मेसेजमुळे अनेक ठिकाणी लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. काही ठिकाणी पेट्रोल पंपावर रांगा लागल्या. लोकांनी गाड्या फुल टँक केल्या. काहींनी कॅनमध्ये पेट्रोल साठवायला सुरुवात केली. गॅस एजन्सीवर फोनचा पाऊस पडला. किराणा दुकानात लोकांनी मोठ्या प्रमाणात तांदूळ, गहू, साखर, तेल, डाळी साठवायला सुरुवात केली. ATM समोरही रांगा लागल्या. हे सगळं का घडलं? कारण लोकांच्या मनात एक भीती निर्माण झाली. पुन्हा 2020 सारखा लॉकडाऊन लागणार का? पण इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. सरकारने अधिकृतपणे कुठेही लॉकडाऊन जाहीर केलेला नाही. सरकारने फक्त एवढंच सांगितलं आहे की जागतिक परिस्थिती गंभीर आहे. पुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो. इंधन आणि ऊर्जा संकट निर्माण होऊ शकतं. त्यामुळे देशाने तयारीत राहावं. पण तयारीत राहा आणि लॉकडाऊन लागणार या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. मात्र सोशल मीडियावर या दोन गोष्टी एकत्र करून अफवा पसरवल्या गेल्या. आता प्रश्न येतो की ही परिस्थिती निर्माण झाली कशी? याचं मूळ कारण आहे इराण आणि अमेरिका यांच्यात वाढलेला संघर्ष. इराण हा जगातील मोठ्या कच्च्या तेल निर्यातदार देशांपैकी एक आहे. मध्यपूर्वेतील अनेक देश कच्चं तेल, पेट्रोल, डिझेल आणि गॅस जगभर पाठवतात. पण या तेल वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा समुद्री मार्ग आहे, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. जगातील मोठ्या प्रमाणात तेलाची वाहतूक या मार्गाने होते. जर हा मार्ग बंद झाला किंवा तिथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर जगभर तेलाचा पुरवठा कमी होऊ शकतो. सध्या नेमकी हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आखाती प्रदेशातून येणाऱ्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अनेक देशांमध्ये तेल महाग झाले आहे. काही ठिकाणी पेट्रोल टंचाई सुरू झाली आहे. काही देशांनी ऊर्जा बचतीसाठी कठोर नियम लागू केले आहेत. यालाच एक नवीन नाव दिलं जातंय, एनर्जी लॉकडाऊन. आता तुम्ही विचाराल, एनर्जी लॉकडाऊन म्हणजे नेमकं काय? एनर्जी लॉकडाऊन म्हणजे कोरोना लॉकडाऊनसारखं सर्व काही बंद नाही. एनर्जी लॉकडाऊन म्हणजे ऊर्जा बचतीसाठी सरकार काही निर्बंध लागू करते. म्हणजे पेट्रोल मर्यादित मिळेल, वीज वापरावर मर्यादा येतील, सरकारी कार्यालय कमी दिवस चालतील, वर्क फ्रॉम होम वाढेल, अनावश्यक प्रवासावर निर्बंध येतील, काही उद्योग कमी वेळ चालतील, लोड शेडिंग वाढेल. अशा प्रकारचे नियम लागू होऊ शकतात. जगातील काही देशांमध्ये अशी परिस्थिती आधीच सुरू झाली आहे. फिलिपाईन्स या देशाने एनर्जी इमर्जन्सी जाहीर केली आहे. सरकारी कार्यालय आठवड्यात 4 दिवस चालणार. प्रायव्हेट कंपन्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनावश्यक प्रवासावर निर्बंध लादले आहेत. बांगलादेशमध्ये पेट्रोल पंपावर लांब रांगा लागल्या आहेत. जेट फ्युअल महाग झाल्यामुळे उड्डाणांवर परिणाम झाला आहे. काही युनिव्हर्सिटी आणि कोचिंग सेंटर बंद करण्यात आले आहेत. 6 तास लोडशेडिंग सुरू आहे. गॅस अभावी काही फर्टिलायझर प्लांट बंद करण्यात आले आहेत. पाकिस्तानमध्ये सरकारी कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलं आहे.
सरकारी वाहनांच्या इंधनावर मर्यादा आणली आहे. अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. श्रीलंकेत QR कोड फ्यूल पास सुरू केला आहे. प्रायव्हेट गाड्यांना आठवड्याला मर्यादित पेट्रोल मिळणार आहे. म्यानमारमध्ये ऑड इव्हन नियम लागू केला आहे. म्हणजे एका दिवशी 1 नंबरच्या गाड्या, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या नंबरच्या गाड्या. इजिप्तमध्ये मॉल, रेस्टॉरंट आणि दुकानं रात्री लवकर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. युरोपमधील काही देशांमध्ये पेट्रोलचा कोटा ठरवला आहे. तेवढंच पेट्रोल मिळेल. न्यूझीलंडमध्ये जेट फ्युअल महाग झाल्यामुळे अनेक उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. म्हणजे जगभर ऊर्जा संकट सुरू आहे आणि प्रत्येक देश आपल्या पद्धतीने या संकटाशी लढत आहे. आता मोठा प्रश्न, भारतात अशी परिस्थिती येऊ शकते का? भारताची परिस्थिती इतर काही देशांपेक्षा थोडी चांगली आहे, कारण भारताकडे काही आठवड्यांचा तेल साठा असतो. अन्नधान्याचा मोठा साठा आहे. त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी पेट्रोल संपेल, गॅस मिळणार नाही, अन्नधान्य संपेल अशी परिस्थिती लगेच निर्माण होत नाही. पण जर युद्ध दीर्घकाळ चालू राहिलं, तेलाचा पुरवठा कमी झाला, दर खूप वाढले, तर सरकार ऊर्जा बचतीसाठी काही नियम लागू करू शकते. उदाहरणार्थ, वर्क फ्रॉम होम वाढवणे, सरकारी कार्यालय कमी दिवस सुरू ठेवणे, वीज बचत नियम, गॅस वितरणावर नियंत्रण, पेट्रोल मर्यादित देणे, अनावश्यक प्रवासावर निर्बंध, ऑनलाईन शाळा, ऑड इव्हन वाहन नियम. म्हणजे पूर्ण लॉकडाऊन नाही, पण लॉकडाऊनसारखे काही नियम लागू होऊ शकतात. पण इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, टंचाईपेक्षा मोठा धोका असतो तो अफवांचा. लोक घाबरतात, जास्त पेट्रोल भरतात, जास्त गॅस बुक करतात, जास्त धान्य खरेदी करतात, पैसे काढतात आणि मग बाजारात वस्तू कमी दिसायला लागतात. यालाच कृत्रिम टंचाई म्हणतात. 2020च्या लॉकडाऊनमध्ये आपण हे पाहिलं होतं. वस्तू उपलब्ध होत्या, पण लोकांनी साठवून ठेवल्या म्हणून इतरांना मिळाल्या नाहीत. म्हणून सरकार वारंवार सांगत आहे, घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, गरजेपुरताच साठा ठेवा. सध्या परिस्थिती गंभीर आहे, पण नियंत्रणाबाहेर नाही. महागाई वाढू शकते, पेट्रोल डिझेल महाग होऊ शकते, काही नियम लागू होऊ शकतात, पण लगेच देश बंद होईल, सर्व काही बंद होईल, इंटरनेट बंद होईल, अशा गोष्टींची अधिकृत पुष्टी नाही. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, देश संकटाने हरत नाही, देश घाबरलेल्या लोकांमुळे हरतो. लोक शांत राहिले, नियम पाळले, साठेबाजी केली नाही, अफवा पसरवल्या नाहीत, तर कोणतेही संकट मोठे नसते. कदाचित पुढचे काही महिने थोडे कठीण असतील. महागाई वाढेल, काही नियम बदलतील, प्रवास महाग होईल, वीज बचत करावी लागेल. पण याचा अर्थ जीवन थांबेल असा नाही. म्हणून सतर्क रहा, पण घाबरू नका. तयारी ठेवा, पण साठेबाजी करू नका. अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं, अफवा पसरवू नका. कारण अनेक वेळा संकटापेक्षा अफवा जास्त धोकादायक असते. धन्यवाद.